पवित्र शास्त्राच्या पुस्तकाचा सारांश याच्याविषयी आपण सध्या बोलत आहोत की शास्त्र काय आहे, जुना करार काय, नवा करार काय आणि एक एक पुस्तकाचा सारांश काय हे आपण थोडक्यात पाहत आहोत। आणि सध्या आपण जुन्या कराराच्या दुसऱ्या विभागात आहोत। जुन्या कराराचा दुसरा विभाग म्हणजे इतिहास। पहिला भाग आहे नियमशास्त्र आणि दुसरा इतिहास। आणि आजचं आपलं पुस्तक आहे दुसरे राजे। दुसरे राजाचं पुस्तक ही एक दुःखद कथा आहे की इस्रायलचे झालेले दोन भाग, उत्तरेकडचं राज्य आणि दक्षिणेकडचं राज्य, याचं कसं पतन झालं, कसा नाश झाला त्याच्याबद्दल। आणि हा नाश कोणत्या कारणामुळे झाला, कोणत्याही देशाचा, राष्ट्राचा, समाजाचा नाश कुटुंबाचा एका रात्रीतून होत नसतो। हळूहळू ती परिस्थिती खालवत जात असते, नैतिकरित्या, आध्यात्मिकरित्या, आर्थिकरित्या, आणि मग तो नाश येत असतो। आणि तेच या बाबतीत झालेलं आहे। तर विषय दुसरे राजेच्या पुस्तकाचा विषय हा आहे की इस्रायल देशाचे जे दोन भाग झाले, उत्तरेकडचं राज्य आणि दक्षिणेकडचं राज्य, त्या दोघांचे, त्या दोन राज्यांचा नाश कशामुळे झाला आणि कसा झाला याचं वर्णन आपल्याला दुसऱ्या राज्याच्या पुस्तकात पाहायला मिळतं। आता एक तत्व आहे जे देव सुद्धा ज्याचं उल्लंघन करत नाही, ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आपल्याला माहित असून देखील, परंतु त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात। आणि ते तत्व आपल्याला इयोबाचं पुस्तक याच्या 4थ्या अध्यायात आढळतं। इयोबाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि याचं 8वं वचन बघा। इथे असं लिहिलेलं आहे, तो म्हणतो, माझ्या पाहण्यात तर असे आले आहे की जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात ते तशीच कापणी करतात। म्हणजे बघा, अधर्माची नांगरणी आणि दुःखाची पेरणी, आणि जे पेरलेलं आहे तेच उगवतो। शास्त्रही सांगतं की मनुष्य जे पेरतो त्याचीच कापणी करेल। आणि हेच इस्रायलाच्या बाबतीत घडलं। हे आपण दुसऱ्या राज्यात पाहतो की वारंवार हे घडलेलं आहे। आता या पुस्तकामध्ये अनेक अशा भयानक घटना आहेत, गंभीर अशा घटना आहेत, आपत्ती, खून, अपघात, त्याच्यानंतर दुःख, क्लेश, मरण, दुरात्म्यांचं कार्य वगैरे, या सर्व गोष्टी आपल्याला दुसरे राजाच्या पुस्तकात आढळतात। खरं तर याच्या सुरुवातीलाच आपण पाहतो की देवाचे लोक इस्रायल आणि त्यांचे राज्य हे किती भ्रष्ट झालेले होते, किती देवापासून दूर गेलेले होते। दुसरे राजाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि याचं पहिलं आणि दुसरं वचन बघा। अहाबाच्या मृत्यूनंतर मोवाब इस्रायलावर उलटला। म्हणजे अहाब राजा मृत्यू पावल्यानंतर मोवाब देशाचे लोक, मोवाब देश हा इस्रायलावर उलटला। अहज्या हा शोमरोनातील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या दारीतून खाली पडून दुःखनाईत झाला। अहज्या राजा राज्य करीत होता आणि तो एक दिवशी आपल्या महालाच्या खिडकीत बसलेला असताना तो तिथून खाली पडला, जखमी झाला। आणि मग त्याने काय केलं बघा, त्याने जासूदांना अशी विनंती केली की तुम्ही जाऊन एक्रोन येथील बाल जबूब दैवतास प्रश्न करा की मी या दुखण्यातून बरा होईल काय। बघा, इस्रायलाचा राजा त्याच्या जासूदांना सांगतो की बाल जबूब नावाचं जे दैवत आहे, ज्याची पूजा अर्चा इतर विधर्मीय विदेशी लोक करत होते, हा इस्रायलाचा राजा सांगतो की त्या दैवताला जाऊन विचारा की मी या दुखण्यातून बरा होईल की नाही। याच्यावर काय दिसून येतं, नैतिक पातळी तर घसरलेली आहे, परंतु धार्मिक किंवा आध्यात्मिक पातळी देखील किती घसरलेली आहे। देवापासून राजा आणि हे लोक किती दूर गेलेले आहेत बघा। तर हे आपल्याला सुरुवातीलाच आढळतं। आता पहिले राजाच्या 11व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की दावीद राजाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र शलोमोन हा राजा झाला। शलोमोनाची कारकीर्द शांततेची होती, समृद्धीची होती। त्याच्यासारखा राजा झाला नाही, होणार नाही।
परमेश्वराने त्याला धन संपत्ती ऐश्वर वैभव सर्व काही दिला, परंतु कालांतराने आपण पाहतो की त्याचं मन परमेश्वरापासून फिरलं. त्याने वेगवेगळ्या देशाच्या विदेशी राण्या बायका केल्या आणि त्या राण्यांनी त्यांचे दैवत इस्रायलात आणले, त्यांचे मंदिरं बांधून घेतले आणि ते आणि इस्रायल लोक आणि शलोमोन राजा सुद्धा त्या दैवतांची भक्ती करू लागला. आणि म्हणून परमेश्वराने त्याला एक वॉर्निंग दिली. पहिले राजे 11 आणि याच्या 9 ते 11 वचनामध्ये 11 वचनात असं लिहिलेलं आहे, यास तो परमेश्वर शलोमोनाला म्हणाला, माझा करार व मी तुला लावून दिलेले नियम न पाळिता हे असे आचरण तू केले, त्या अर्थी मी तुझे राज्य तुझ्यापासून तोडून तुझ्या एका सेवकास देईन. आणि आपण वाचतो की तसं झालं. शलोमोनाचं राज्य दुभंगलं गेला. त्याचा पुत्र रहोबाम हा एक दुष्ट राजा झाला. त्याने इस्रायल लोकांना देवापासून दूर नेलं, मूर्तीपूजा करायला लागलं. सर्व प्रकारची अनैतिकता भ्रष्टता इस्रायलात सुरू झाली. आणि मग आपण पाहतो की त्यावेळेस हे 2 भाग झाल्यानंतर उत्तरेकडचा भाग इस्रायल आणि दक्षिणेकडचा यहुद्याचं राज्य. उत्तरेकडच्या राज्याची राजधानी होती इस्रायल जवळजवळ 208 वर्ष, इसवी सन 722 पर्यंत. आणि त्याच्यानंतर अश्शूरी लोकांच्या हाती ते राज्य गेलं आणि त्यांनी ते साम्राज्य गमावलं. उत्तरेकडचं राज्य जवळजवळ 200 वर्ष टिकलं आणि त्या कालावधीत 19 राज्ये राज्य करून गेली. आणि त्या 19 राजापैकी एकही राजा धार्मिक नव्हता, परमेश्वराला भिवून वागणारा नव्हता. किती विशेषजनक. आणि जवळजवळ 3.5 वर्ष हे दक्षिणेकडचं राज्य टिकलं आणि त्या राज्यावर जे राज्य करू लागलेले 8 राजे हे परमेश्वराला भिवून वागणारे होते. ते देवाबरोबर चालले काही प्रमाणात, काही राजे. दुसरे राजे आपल्याला ह्या गोष्टीची आठवण करून देते की परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते घडवून घेतो, ते तो करतो. तो त्याच्या लोकांना, निवडलेल्या लोकांना देखील शासन करत असतो, शिक्षा देत असतो. अनुवाद 5 आणि 9 मध्ये सांगितल्याप्रमाणे की जर त्याच्या लोकांनी त्याची वाणी ऐकलेली, आज्ञापालन केले तर 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. आता दुसऱ्या राजेचे खरं तर 3 विभाग आहेत. 3 विभागात आपण हे पुस्तक विभाजन करू शकतो. पहिला जो विभाग आहे अध्याय 1 ते 10 याच्यामध्ये उत्तरेकडचं राज्य आणि त्याचे घसरण आणि पतन कशी झाली ते सांगितलेलं आहे. 11 ते 17 हा दुसरा विभाग आणि त्या दुसऱ्या विभागात या दोन्ही राज्यांची घसरण आणि पतन कशी झाली हे सांगितलेलं आहे. आणि तिसरा जो भाग आहे अध्याय 18 ते 25 मध्ये दक्षिणेकडचं राज्य म्हणजे यहुदाचं राज्य यांची घसरण आणि कसं पतन आणि नाश झाला याचं वर्णन केलेलं आहे. आता आणखी एक महत्वाची गोष्ट ही की या दुसऱ्या राजाच्या पुस्तकात आपल्याला 2 मुख्य संदेष्टे आढळतात, जे इस्रायलचे 2 महान आणि प्रमुख असे संदेष्टे होऊन गेले. एक म्हणजे एलिया आणि दुसरा अलिशा. दुसऱ्या राजाच्या पुस्तकात आपण एलियाची सेवा, त्याचं सेवा कार्य, त्याने केलेले चमत्कार आणि परमेश्वराने त्याला कसं स्वर्गात घेतलं, देहासकट कसं तो स्वर्गात गेला त्याचं वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा सेवक अलिशा त्याच्या जागी कसा संदेष्टा झाला, त्याने केलेले चमत्कार हे आपल्याला या पुस्तकात आढळतात. अलिशाने एलियाचं कार्य पुढे चालू ठेवलं आणि इस्रायल लोकांना वॉर्निंग देत राहिला, त्यांच्या राजांना देखील, जोपर्यंत त्याचा मृत्यू झाला नाही तोपर्यंत. आणि अलिशाचा मृत्यू आपल्याला 13व्या अध्यायात आढळतो.
तिसऱ्या विभागात आपण पाहतो 18 ते 25 मध्ये की यहूदाचं पतन कसं झालं, कोणत्या कारणामुळे. नैतिक भ्रष्टता, परमेश्वरापासून दूर जाणे, दुरात्म्यांच्या अन्य दैवतांच्या मागे लागणे, मूर्तीपूजा, आणि ह्या कारणामुळे त्यांचं पतन झालं. ह्या विभागामध्ये आपल्याला 3 पिढ्याचे जे राजे होऊन गेले 3 पिढ्यांमध्ये त्यांच्याविषयी आपल्याला वृत्तांत आढळतो. पहिला आहाज राजा, जो 20 वर्षाचा असताना राज्य करू लागला आणि त्याने 16 वर्ष राज्य केलं. त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केलं. 16वा अध्याय 2 वचन. दुसरं, हिजकिया राजा 25 वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने 29 वर्ष राज्य केलं. आणि असं म्हटलेलं आहे 18व्या अध्यायाच्या 5व्या वचनात की हिजकिया राजाने परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते केले. आणि मग त्यानंतर तिसरा जो राजा होऊन गेला तो मनश्शे, तो 12 वर्षाचा असताना राजा झाला, गादीवर आला आणि त्याने त्याच्या वडिलांच्या विरुद्ध तो वागला. त्याने इस्रायलात वेगवेगळ्या दैवतांचे मंदिरं बांधली, भ्रष्टता केली, मूर्तीपूजा केली आणि तो आणि इस्रायलला देवापासून फिरवलं. त्याने 55 वर्ष इस्रायलावर राज्य केलं. 21वा अध्याय आणि वचन 1 आणि 2. आणि शेवटी 25व्या वचनात आपण वाचतो की यहूदाचं राज्य याच्यावर बाबेल साम्राज्याने, बाबेलच्या लोकांनी हल्ला चढवला आणि ते काबीज करून गेले. आणि अशा प्रकारे दक्षिणेकडच्या यहूदाच्या राज्याचं पतन झालं. बाबेल साम्राज्याने त्यांना कैद करून नेलं, बंदिवासात नेलं. आणि त्या काळामध्ये देखील काही संदेष्टे होऊन गेले. उदाहरणार्थ ओबद्या, योवेल, यशया, मिखा, हबक्कूक, नाहूम, जफन्या आणि यिर्मया, की ज्यांनी वारंवार त्याच्या लोकांना वॉर्निंग दिली परमेश्वराकडे वळण्याविषयी, परंतु कोणी ऐकलं नाही. आणि शेवटी देवाने सांगितल्याप्रमाणे ते बंदिवासात गेले. त्यांनी त्यांचं राज्य गमावलं, स्वातंत्र्य गमावलं, शत्रूने चढाई केली आणि ते त्यांना कैद करून घेऊन गेले. आता याच्यावरून आपण काय शिकू शकतो? महत्वाचे धडे हे की जोपर्यंत देवाचे लोक इस्रायल देवाला घेऊन वागत होते, त्याच्या मार्गात चालत होते, आणि हे दावीद राजाच्या कालावधीत घडलं, तोपर्यंत त्यांच्यामध्ये ऐक्य होतं. पण ज्यावेळेस राज्याची विभागणी झाली, एका देशाचे 2 भाग झाले, 2 तुकडे झाले, त्याच्यानंतर ही घसरण, हे पतन हे सुरू झालं. म्हणजे ज्यावेळेस आपण एक असतो, देवाचे लोक एक असतो, त्यावेळेस आपण स्ट्रॉंग असतो, बलवान असतो. पण ज्यावेळेस फूट पडते त्यावेळेस शत्रू हल्ला करतो आणि आपलं पतन किंवा नाश होत असतो. हे आपल्याला दुसऱ्या राजाच्या पुस्तकावरून शिकायला मिळतं. आता ह्या दुसऱ्या राजेमध्ये कोणकोणते संदेष्टे होऊन गेले जरा बघा. पहिला भाग आहे अध्याय 1 ते 10 उत्तरेकडच्या राज्यामध्ये. आणि त्या उत्तरेकडच्या राज्यामध्ये एलिया आणि अलिशा हे दोन संदेष्टे होऊन गेले. त्याच्यानंतर 11 ते 17 या अध्यायात आपण पाहतो दुसरा विभाग, ज्याच्यामध्ये दोन्ही उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या दोन्ही राज्याबद्दल सांगितलेलं आहे. त्या कालावधीत योना, आमोस, होशे, ओबद्या, योएल, मिखा आणि यशया हे संदेष्टे होऊन गेलेले आहे. आणि तिसरा भाग आहे 18 ते 25 अध्याय, यहूदाचं राज्य दक्षिणेकडचं. आणि त्या यहूदामध्ये नाहूम, जफन्या, यिर्मया आणि हबक्कूक हे संदेष्टे होऊन गेले. म्हणजे बघा, दोन्ही राज्यामध्ये देवाने त्याचे संदेष्टे पाठवले, ज्यांनी परमेश्वराचं वचन त्यांना सांगितलं, वॉर्निंग दिली, परमेश्वराकडे वळायला सांगितलं. ज्या ज्या वेळेस देवाचे लोक देवापासून दूर जातात, देव कोणीतरी त्याचे निवडलेले लोक, त्याचे सेवक आपल्या जीवनात पाठवत असतो. आणि जर आपण ऐकलं तर परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपण आशीर्वादित होतो. पण जर नाही ऐकलं तर आपलं पतन होत असतं. आणि अशा रीतीने हे दुसऱ्या राजाच्या पुस्तकाचा सारांश आहे. आज आपण इथेच थांबू
आणि पुढच्या संदेशात आपण याच्या नंतरचं पुस्तकाचा सारांश पाहू.